हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. पहा, इंटेलिजन्स ब्युरो याचाच अर्थ IB. तर याच्यामध्ये ACIO साठी ज्या काही वॅकन्सी आलेल्या आहेत, जवळपास 3700 प्लस एवढ्या वॅकन्सी आलेल्या आहेत. त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे, म्हणजे फॉर्म फिलिंग कधी सुरू होणार आहे किंवा फॉर्म फिलिंगची प्रोसेस काय असणार आहे, तुम्हाला हा जर फॉर्म फिलअप करायचा असेल तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं काय असणं गरजेचं आहे. तर या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ती पाहण्याआधी पहा, DMER मध्ये ज्या काही न्यू वेकन्सीज आलेल्या आहेत, जसं की लॅब टेक्निशियन असेल, लॅब असिस्टंट असेल किंवा फार्मासिस्ट असेल, तर त्या रिगार्डिंग न्यू बॅचेस ज्या आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत, त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत. तसेच तुम्हाला अशा पद्धतीने गाईड केलं जात आहे की तुमचे एक्झाममध्ये सिलेक्ट होण्याचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज होतील. तर या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवरती. त्यानंतर आपण बघूयात की इंटेलिजन्स ब्युरो याच्यामध्ये ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत त्या किती आहेत किंवा त्याच्यासाठी तुमचं एज लिमिट वगैरे किती असलं पाहिजे. तर बघा, IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, याच्यामध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 याच्यासाठी ज्या काही आहेत वेकन्सीज आलेल्या आहेत 3700 प्लस एवढ्या वेकन्सी आहेत, 3700. आणि 2025 साठी या वेकन्सी आलेल्या आहेत. तर लक्षात घ्या, तुम्ही हे जे काही ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे या वेकन्सीसाठी करू शकणार आहात. त्याच्यासाठी तुम्हाला www.mha.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे. तर तुम्हाला हा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो दिसणार आहे. तसेच www.ncs.gov.in या वेबसाईटवरती पण तुम्ही हा फॉर्म जो आहे तो बघू शकणार आहात. त्याच्यामध्ये बघा, जर तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा असेल तर त्याच्यासाठी वेकन्सीज किती आलेल्या आहेत पहा. तर अनरिझर्व कॅटेगरी जी आहे त्याच्यामध्ये 1537 एवढ्या वेकन्सी आहेत. EWSच्या 442 वेकन्सी आहेत. OBCच्या 946 आहेत. SC कॅटेगरीच्या 566, ST कॅटेगरीच्या 226, अशा टोटल 3717 एवढ्या वेकन्सीज ज्या आहेत त्या इंटेलिजन्स ब्युरो या डिपार्टमेंटमध्ये आलेल्या आहेत. ठीक आहे. आणि बघा, सेंट्रल सर्व्हिस ग्रुप C नॉन गॅझेटेड पोस्ट आहे ही. आणि याच्यासाठी पे स्केल जे आहे ते लेवल 7 ₹44,900 म्हणजे 44,900 ते 1,42,400 एवढं पेमेंट तुम्हाला मिळणार आहे. वेकन्सी आपण बघितलेली आहे, 3717 एवढ्या वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. आणि पे स्केल पण बघितलेला आहे. तर लक्षात घ्या, याच्यासाठी तुमचं जे क्वालिफिकेशन पाहिजे, इसेन्शियल क्वालिफिकेशन, हा फॉर्म जर तुम्हाला फिलअप करायचा असेल तर त्याच्यासाठी तुमचं मिनिमम कोणत्याही डिपार्टमेंट मधलं ग्रॅज्युएशन जे आहे ते कम्प्लीट असणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी हे तुमचं क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे जर तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा असेल तर. आणि लक्षात घ्या, डिझायरेबल क्वालिफिकेशन मध्ये नॉलेज ऑफ कम्प्युटर्स, म्हणजे तुम्ही 11-12 मध्ये तुमचा कम्प्युटर सायन्स हा सब्जेक्ट असेल किंवा तुमच्याकडे MSCITचं सर्टिफिकेट वगैरे असेल तर नॉलेज ऑफ कम्प्युटर जे आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात की हा फॉर्म तुम्हाला जर फिलअप करायचा असेल तर एज क्रायटेरिया किती असणं आवश्यक आहे. तर जे काही अनरिझर्व कॅटेगरी म्हणजेच ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना फॉर्म फिलअप करायचं आहे त्यांना 18 ते 27 वर्ष एवढं त्यांचं वय असणं गरजेचं आहे. 10/8/2025 म्हणजे 10 ऑगस्ट 2025 या दिवशी तुमचं जर वय 18 ते 27च्या दरम्यान असेल तर तुम्ही फॉर्म फिलअप करण्यासाठी पात्र आहात. तसेच तुम्ही ग्रॅज्युएट असणं कमीत कमी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा, अप्पर एज लिमिट इज रिलॅक्स फॉर 5 इयर्स फॉर SC आणि ST. SC आणि SC कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केलेला आहे. OBC कॅटेगरीसाठी 3 वर्ष एज रिलॅक्सेशन क्रायटेरिया जो आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, डिपार्टमेंटल कॅटेगरी जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 40 इयर्स पर्यंत जे काही आहे एज रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय आहे. आतापर्यंत आपण बघितलं की तुम्हाला फॉर्म फिलअप साठी तुमचं एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे, तुमचं एज लिमिट किती लागणार आहे आणि तुम्हाला सॅलरी जी आहे ती किती मिळणार आहे. आता आपण बघूया की ही जी एक्झाम होते मग एक्झामचा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे. तर बघा, Tier 1 आणि Tier 2 अशा 2 एक्झाम्स होणार आहेत. त्याच्यामध्ये Tier 1 मध्ये 100 ऑब्जेक्टिव्ह टाइप MCQs जे आहेत ते विचारले जाणार आहेत. 100 MCQs असणार आहेत डिवायडेड इंटू 5 पार्ट्स, म्हणजे एका पार्ट मध्ये 20 MCQ, असे टोटल 5 पार्ट असणार आहेत. टोटल 100 MCQ जे आहेत ते Tier 1 एक्झाम मध्ये असणार आहेत. आणि 20 क्वेश्चन ऑफ 1 मार्क इच, म्हणजे
100 क्वेश्चन्स 100 मार्क्सलाही विचारले जाणार आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला टाइम जो आहे 60 मिनिट म्हणजे 60 मिनिट्स एवढा टाइम दिला जाणार आहे. मार्क्स 100 असणार आहेत. 100 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि कशावरती क्वेश्चन असणार आहेत तर करंट अफेअर, जनरल स्टडीज, न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे तुमचं जे काही क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन असणार आहेत. रिझनिंग, लॉजिकल ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. टियर 1 या एक्झाममध्ये 100 क्वेश्चन आहेत. 100 मार्क्ससाठी आहेत. करंट अफेअर, जनरल स्टडी, न्यूमरिकल ॲबिलिटी, रिझनिंग आणि इंग्लिश याच्यावरती क्वेश्चन आहेत. निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1/4 मार्क फॉर इच रॉंग आन्सर आणि तुम्हाला प्रत्येक रॉंग आन्सरसाठी निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. निगेटिव्ह मार्किंग होणार आहे. 1/4 मार्क जे आहे तुमचे कट होणार आहेत प्रत्येक रॉंग आन्सरसाठी. आणि त्याचमध्ये टियर 2 ही डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर होणार आहे 50 मार्कांचा. त्याच्यामध्ये एसे जो आहे 20 मार्क्ससाठी असणार आहे. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आहे 10 मार्क्ससाठी आणि लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन आहे 2 क्वेश्चन फॉर 10 मार्क्स इच ऑन करंट अफेअर, इकॉनॉमिक्स, सोशो पॉलिटिकल इश्यूज यासाठी 20 मार्क्स वरती हे 2 क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहे. असे हा डिस्क्रिप्टिव्ह टाईप टियर 2 चा जो पेपर असणार आहे तो 50 मार्क्ससाठी असणार आहे आणि 1 तासच याला वेळ असणार आहे. अशी ही एक्झाम जी आहे कंप्लीट होणार आहे आणि इंटरव्ह्यू आहे टियर 3 जे असणार आहे तो इंटरव्ह्यू असणार आहे. ठीक आहे, तर बघा टियर 1 ची जी एक्झाम आहे ती 100 मार्क्सची आहे. टियर 2 ची जी एक्झाम आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर आहे त्याच्यामध्ये एसे असतील किंवा क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे आहेत ते 50 मार्क्सला आहेत आणि त्याच्यानंतर 100 मार्क्सचा तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो तुमचा होणार आहे. आणि लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर कुठे कुठे मिळू शकतायत तर ती लिस्ट पण तुम्हाला फॉर्म फिलअप करताना द्यायची आहे. तुमच्या ज्या सिटीज तुम्हाला जवळ असतील त्या सिटीज तुम्ही फॉर्म फिलअप करताना फिलअप करायच्या आहेत. तर महाराष्ट्रामध्ये पहा मुंबई, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या सगळ्या सिटीजमध्ये एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ही IB ची ACIO ही जी काही एक्झाम आहे त्याच्यासाठी क्वालिफिकेशन तुम्हाला काय लागणार आहे किंवा तुमचं क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे, एज लिमिट किती असणार आहे, क्रायटेरिया काय आहे, तुम्हाला सॅलरी किती मिळू शकते आणि एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तसंच पहा अकॅडमीमध्ये फार्मसिस्ट म्हणजे फार्मसी ऑफिसर याच्यासाठी देखील बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. तुमचं जर B फार्मसी किंवा D फार्मसी कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही हे फॉर्म्स जे आहेत ते फिलअप करू शकताय. DMER मध्ये ही वेकन्सी आलेली आहे. तसेच सध्या RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड याच्यामध्ये पण फार्मसिस्टसाठी वेकन्सीज येत राहतात. तर ते फॉर्म तुम्ही फिलअप करू शकताय. हा गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. जर तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकलात तर डेफिनेटली तुम्हाला फार्मसिस्ट म्हणजेच औषध निर्माता या पदावरती तुमची नियुक्ती होऊ शकते. मग त्या रिगार्डिंग ही बॅच जी आहे न्यू बॅच सुरू झालेली आहे. त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तुमचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई-बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केले जातं आणि तुम्हाला अशा पद्धतीने गायडन्स प्रोव्हाइड केला जातो की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज झाले पाहिजेत. आणि लक्षात घ्या हा जो काही IB च्या ACIO या एक्झाम बद्दल आपण आता माहिती बघितली त्याच्यासाठी फॉर्म फिलिंगची डेट जी आहे 10 ऑगस्ट इतकी असणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना फॉर्म फिलअप करायचा आहे लवकरात लवकर त्यांनी फॉर्म फिलअप करून घ्या. आणि या रिगार्डिंग कसलेही डाऊट तुमचे असतील, तुम्हाला एखादी बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8010457760 या नंबरवरती. पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की IB ACIO या एक्झामसाठी रिक्वायर्ड क्वालिफिकेशन क्रायटेरिया आणि डिटेल क्रायटेरिया काय आहे, तुमची फॉर्म फिलिंग तुम्ही कधीपर्यंत फॉर्म फिलअप करू शकता या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन. हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.